हिंदी फिल्मों की तरह अंत में सब कुछ ठीक हो जाता है, और अगर ठीक ना हो तो वो अंत नहीं है। मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला कमेंट करून नक्की सांगा। आजचा व्हिडिओ आपण 2024 बद्दल बनवलेला आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर फर्स्ट टाइम आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि समोरील बेल आयकॉन ऑलवर सेट करून घ्या। आजच्या व्हिडिओसाठी लागणारे सर्व मटेरियल तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे, तिथून तुम्हाला सर्व मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे। आणि तुम्हाला जर डाउनलोड करता येत नसेल तर मी त्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघून मटेरियल डाउनलोड करू शकता। चला तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला दोन ॲप लागणार आहे, एक VPN आणि एक CapCut ॲप। CapCut ॲपची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे पिनेट मेसेजमध्ये, तिथून तुम्हाला CapCut ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे। आणि जे VPN ॲप आहे तुम्ही कोणता VPN यूज करू शकता। मी हे VPN यूज करतो कारण की यामध्ये ॲड वगैरे येत नाही, ठीक आहे। तर हे VPN तुम्हाला अशा प्रकारे ओपन करून घ्यायचं आहे आणि ओपन झाल्यानंतर तुम्हाला हा जो VPN आहे अशा प्रकारे कनेक्ट करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे हा VPN तुम्हाला कनेक्ट करायचा आहे आणि VPN कनेक्ट झाल्यानंतर तुम्हाला CapCut ॲप ओपन करून घ्यायची। अशा प्रकारे CapCut ॲप अशा प्रकारे ओपन होईल। ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे। प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो काही फोटो आहे तो तुमचा फोटो तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तुमचा फोटो सिलेक्ट झाला की तुम्हाला काय करायचं मित्रांनो, अशा प्रकारे इथे हे वाला ऑप्शन ऑन करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे म्हणजे हा फोटो तुम्हाला व्यवस्थित दिसेल। त्यानंतर तुम्हाला काय करायचं, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि या ऑप्शनवरती क्लिक केलं म्हणजे या फोटोवरती क्लिक करायचं आहे। फोटोवरती क्लिक केलं की तुम्हाला काय करायचं आहे, इथे रेशिओवरती क्लिक करायचं आहे। बघा इथे रेशिओ दिसेल, हे बघा इथेच या रेशिओवरती क्लिक करून तुम्हाला रेशिओ तुम्हाला अशा प्रकारे 9:16 सिलेक्ट करून घ्यायचं आहे। आणि या फोटोला तुम्हाला अशा प्रकारे काय करायचं आहे, झूम करून घ्यायचं आहे, म्हणजे फिट करून घ्यायचं आहे, ठीक आहे, स्क्रीनवरती। अशा प्रकारे फोटो झाल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे, इथे ॲड ऑडिओचं ऑप्शन दिसेल, तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे आणि ते तुम्हाला साऊंडवरती क्लिक करायचं आहे आणि तिथून तुम्हाला इथे फोल्डरचं ऑप्शन दिसेल, तुम्हाला यावरती यायचं आहे आणि ते फ्रॉम डिव्हाइसवरती क्लिक करून तुम्हाला तुमचा जो सॉन्ग आहे तो इथे सर्च करून घ्यायचा आहे। हा सॉन्ग तुम्हाला आपल्या म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे, ठीक आहे। हा सॉन्ग इथे सर्च करून घ्यायचा। अशा प्रकारे हिंदी फिल्मों की तरह हा जो डायलॉग आहे इथे सर्च करायचा आहे आणि इथे ॲड करून घ्यायचा, ठीक आहे। अशा प्रकारे त्यानंतर हा फोटो तुम्हाला या सॉन्गच्या लेअरपर्यंत ओढत घ्यायचा। अशा प्रकारे हे बघा, जिथपर्यंत आपली सॉन्गची लेअर आहे तिथपर्यंत हा जो फोटो तुम्हाला अशा प्रकारे इथे ओढत घ्यायचा आहे, ठीक आहे। इथे व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे हा जो फोटो आहे तुम्हाला इथपर्यंत ओढत घ्यायचा आहे। त्यानंतर इथपर्यंत ओढल्यानंतर मला काय करायचं मित्रांनो, अशा प्रकारे सुरुवातीला यायचं आहे आणि सुरुवातीला आल्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, इथे एक इफेक्ट द्यायचा आहे। तर इफेक्ट देण्याकरता तुम्हाला अशा प्रकारे बॅक यायचं आहे आणि बॅक आल्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, अशा प्रकारे इथे इफेक्टचं ऑप्शन तुम्हाला दिसणार आहे। तर इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन दिसून जाईल। त्यानंतर तुम्हाला इथे एक इफेक्ट लोड होईल, डायमंड ब्लर। तर तो डायमंड ब्लर जो इफेक्ट आहे तो तुम्हाला इथे डायमंड झूम हा जो इफेक्ट आहे इथे तुम्हाला ॲड करायचा, ठीक आहे। तर हा जो इफेक्ट आहे डायमंड झूम हा इफेक्ट तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा, ठीक आहे। त्या अगोदर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, पुन्हा इथे प्लस आयकॉनचा वापर करायचा, इथे ओव्हरलेचं ऑप्शन दिसेल तुम्हाला। तर इथे ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे। मी जी PNG तुम्हाला दिलेली 2024ची ती PNG तुम्हाला इथे ॲड करायची, ठीक आहे। तर हे बघा, ही PNG तुम्हाला इथे ॲड करायची, इथून कट करायचं आणि ही PNG तुम्हाला लास्टपर्यंत उडत घ्यायची, ठीक आहे। अशा प्रकारे ही जी PNG तुम्हाला लास्टपर्यंत अशा प्रकारे इथपर्यंत उडत घ्यायची, ठीक आहे। आणि ही PNG तुम्हाला तुमच्या फोटोच्या हिशोबानुसार तुम्हाला इथे सेट करून घ्यायची, ठीक आहे। अशा प्रकारे तर ही जी PNG मी इथे सेट करतो, तुमच्या हिशोबाने तुम्हाला तुमचा जो फोटो असेल त्या हिशोबाने तुम्हाला सेट करून घ्यायची, ठीक आहे। तर अशा प्रकारे ही PNG सेट केली की तुम्हाला काय करायचं आहे, इथे इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। हा जो डायमंड झूम आहे हा ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओजवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे ही जी PNG आहे ती PNGला सुद्धा हा इफेक्ट लागेल। त्यानंतर तुम्हाला समोर यायचं आहे इथे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला 10 सेकंदावरती यायचं आहे, बघा 10 सेकंद इथे दिसेल तुम्हाला 10F। तर या ठिकाणी येऊन तुम्हाला काय करायचं, हा जो फोटो इथून कट करायचा, ठीक आहे। बघा इथे हा फोटो अशा प्रकारे इथे कट करायचा 10 सेकंदावरती येऊन आणि इथे आलं कट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, या फोटोवरती क्लिक करायचं, 2 नंबरच्या ॲनिमेशनवरती जायचं आहे तुम्हाला। ॲनिमेशनवरती गेल्यानंतर अशा प्रकारे इफेक्ट लोड झाले की तुम्हाला इथे कोणता झूम 1 वाला इफेक्ट इथे ॲड करायचा, ठीक आहे। हा जो इफेक्ट आहे या इफेक्टची लेंथ तुम्हाला वाढवायची, अशा प्रकारे 2 सेकंदापर्यंत या इफेक्टची जी लेंथ आहे ती तुम्हाला वाढवायची, ठीक आहे। अशा प्रकारे तर अशा प्रकारे तुम्हाला हा जो इफेक्ट तुम्हाला इथे दिसून जाईल। हे बघा अशा प्रकारे तुम्हाला हा जो इफेक्ट इथे दिसून जाणार आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं, अशा प्रकारे इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे।
इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे येऊन जायचं हे जे बीटमार्क आहे, आपण इथून जो फोटो कट केला आहे या फोटो कट केल्याच्या अगोदर यायचं थोडंसं आणि इथे तुम्हाला बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. एक तुम्हाला बॉडी इफेक्ट दिसेल मेकॅनिकल, हा वाला बॉडी इफेक्ट तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. आणि हा जो इफेक्ट आहे अशा प्रकारे सिलेक्ट करून प्रेस करून घ्यायचा आहे. आणि इकडे आपण जिथून फोटो कट केला आहे त्या फोटो कट केल्याच्या अगोदर हा इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा, ठीक आहे, अशा प्रकारे. तर हा इफेक्ट अशा प्रकारे या फोटोला लागून जाईल. त्यानंतर तुम्हाला जिथून आपण फोटो कट केला आहे तिथे येऊन जायचं, तुम्हाला पुन्हा बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. आणि बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा जो फायरवाला इफेक्ट आहे, हा फायरवाला इफेक्ट तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. हा वाला इफेक्ट सध्या खूप ट्रेंडिंगला आहे, तर हा वाला इफेक्ट तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे, ठीक आहे. तर हे बघा अशा प्रकारे हा वाला इफेक्ट इथे ॲड होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, अशा प्रकारे सुरुवातीला यायचं, तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. येथे तुम्हाला इथे वरती इफेक्टचे वेगवेगळे नाव दिसतील, तर तुम्हाला इथे लाईट इफेक्टवरती सिलेक्ट करायचं आहे. बघा इथे लाईट इफेक्ट जो नाव आहे इथे मला दिसून जाईल. लाईट इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला 2 नंबरलाच हा इफेक्ट इथे दिसेल फ्लॅशचा, हा इफेक्ट तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आणि हा इफेक्ट तुम्हाला लास्टपर्यंत ओढत घ्यायचा आहे पूर्ण व्हिडिओवरती, ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला जो व्हिडिओ तो तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे तुमचा जो व्हिडिओ तो तयार होऊन जाईल. तुमचा लोगो इथे ॲड करून घ्यायचा आहे. इथे एक ऑप्शन दिसेल, तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे तुमचा व्हिडिओ एकदम एक्सपोर्ट होऊन जाईल.